नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोरणे। जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी भाजपने जाहीर केली आहेत। यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रक्षा खडसे यांना पुन्हा तिसऱ्यांदा एकदा भाजपने उमेदवारी दिली आहे। तर जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार उमेश पाटील यांचा पत्ता कट करून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि या दोघा उमेदवारांनी आपल्या गाठीभेटी आणि प्रचाराला काही प्रमाणात सुरुवात केलेली आहे। भाजपने 8 दिवस झालेले आहेत उमेदवारी जाहीर करायला, मात्र महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अजून सुद्धा जळगाव आणि रावेर लोकसभासाठी जाहीर होत नाहीये। यामध्ये अनेक नावांचा विचार केला जातोय, मात्र ह्या महिला उमेदवार भाजपने दिल्यामुळे मोठी गोची जी आहेत ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची झालेली आहे। कुठले उमेदवार द्यावे हा एक मोठा प्रश्न आहे। आपण जर बघितलं की रावेर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली। त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे यांनी बऱ्याचदा दंड थोपटले होते की रावेर लोकसभेची मला संधी मिळाली तर मी ह्या महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा उमेदवार असेल। मात्र ज्यावेळेस रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर तब्येतीचं कारण देत एकनाथ खडसे यांनी आपली संपूर्ण जे तलवार मॅन केलेली आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते जे आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की रक्षा खडसेंच्या समोर त्यांच्या ज्या आहेत एकनाथ खडसेंच्या कन्या ज्या आहेत रोहिणी खडसे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष त्यांना उमेदवारी द्यावी। मात्र रोहिणी खडसेंनी सुद्धा या रक्षा खडसेंसमोर उमेदवारी करण्यास नकार दिलाय। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोर एक मोठा पेच निर्माण झाला आणि रक्षा खडसे समोर कोणता उमेदवार द्यावा हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला। त्यानंतर रवींद्र भैया पाटील जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांना उमेदवारी द्यावी का, कारण रवींद्र भैया पाटील यांनी गेल्या वेळेस सुद्धा रक्षा खडसेंसमोर उमेदवारी केली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता। दुसरं नाव येतं की रवींद्र भैया हे तुल्यबळ लढाई देणार नाही असं काही जणांचं म्हणणं आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जे माजी आमदार संतोष चौधरी जे भुसावळचे आहेत त्यांनी सुद्धा दंड थोपटले की एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेसमोर आपण चांगला उमेदवार असू शकतो आणि आपलं जाती समीकरण जर बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची आपण सीट काढू शकतो, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले। या संपूर्ण चित्रामध्ये जर बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो भाग जो आहे हा रावेरसाठी सोडण्यात आलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जे गट जे आहेत त्यांच्यासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघ सोडण्यात आलेला आहे। संघटन त्यांचं मजबूत असल्यामुळे ह्या भागात त्यांचा दावा आहे की जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेचं संघटन चांगलं आहे, कारण पाचोरा, जळगाव ग्रामीण, तसंच एरंडोल आणि पारोळा या भागात सुरुवातीला शिवसेना एकत्र असताना त्यांचं संघटन मजबूत होतं, म्हणून गेल्या अनेक वर्षापासून ही सीट त्यांची मागणी होती। मात्र आता या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ही सीट जी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आलेली आहे। मात्र ही सीट मागण्यात आली त्यानंतर मात्र उमेदवार कोण असावा हा एक मोठा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे, कारण इथं महिला उमेदवार देण्यात आलेली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर कुठला उमेदवार द्यावा या संदर्भातला शोध मोहीम गेल्या 8 दिवसापासून चालू आहे। मात्र कुठलाही उमेदवारावर त्यांचं शिक्कामोर्तब होत नाहीये, कारण भाजपचं जर बघितलं संघटन ह्या दोघं मतदारसंघामध्ये प्रचंड संघटन आहे। पक्षांची त्यांची फळी चांगली आहे, तसंच कार्यकर्त्यांची मोठ त्यांची चांगलेली आहे। त्याच्यामुळे भाजपला जर शह द्यायचा असेल तर चांगला उमेदवार द्यावा, यासाठी भाजपमधूनच एक आयात उमेदवार केला आहे ॲडव्होकेट ललिता पाटील, त्यांना उमेदवारी द्यावी का असं एक चर्चा होती। मात्र त्यांचं सुद्धा नाव मागे पडलंय। आता पाचोऱ्याचे जे आरोग्य पाटील हे यांची कन्या जी आहेत वैशाली सूर्यवंशी यांना सुद्धा गळ घालण्यात येते। मात्र वैशाली सूर्यवंशी यांनी असं म्हटलं की पाचोरा येथे जे विद्यमान शिंदे गटाचे आमदार आहेत यांनी गद्दारी करून जे उमेदवारी शिंदे गटात गेली, त्यामुळे त्यांना पराभव करण्यासाठी मी विधानसभेची निवडणूक लढणार आहे असं त्यांनी चंग बांधलाय। मात्र धनवान उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, म्हणून जे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांचं म्हणणं की वैशाली सूर्यवंशींनी उमेदवारी करावी, त्यामुळे त्यांच्याकडे आग्रह आहे। दुसरं जर बघितलं की उपमहापौर जे आहेत कुलभूषण पाटील जे मराठा समाजाचे मानले जातात त्यांना उमेदवारी द्यावी अशी एक चर्चा आहे। तसंच हर्षल माने जे आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष त्यांची सुद्धा चर्चा आहे। मात्र या संपूर्ण ही फक्त चर्चा आहे, मात्र अजूनपर्यंत फक्त गाठीभेटी होत आहे। या दोघं ज्या महिला उमेदवार आहेत रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्यासमोर कोणता उमेदवार द्यावा ह्या संदर्भातलं कुठलंही ताळमेळ जे महाविकास आघाडीमध्ये बसत नाही। जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जे तुल्यबळ नेते आहेत यांनी सुद्धा भाजपसमोर उमेदवारी करण्यास जवळजवळ यांची ना आहे, कारण त्यांना माहिती आहे की भाजपचं संघटन मजबूत आहे, आपला पराभव होईल अशी त्यांना असं वाटतंय। म्हणजे मागच्या वेळी जर बघितलं की जळगावमधनं गुलाबराव देवकर यांनी निवडणूक लढवली, त्यांचा पराभव झाला तर ते सुद्धा इच्छुक नाही, ते फक्त विधानसभेसाठी इच्छुक आहेत। पारोळ्याचे जे आमदार आहेत माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी जरी म्हटलं की जर रावेरमध्ये उमेदवार मिळत नसेल तर मी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मिळत नसेल तर मी तिथं जाऊन उमेदवारी करतो असं त्यांनी आव्हान एक प्रकारे एकनाथ खडसेने दिलेलं आहे। मात्र जर बघितलं आपण संपूर्ण चित्र बघितलं की हे तुल्यबळ उमेदवार जरी असले तरी मात्र
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यांची डोकीदुखी आहे की कुठला उमेदवार द्यावा. कारण आपण जर बघितलं की हे फक्त कागदावर बरेच दिग्गज नेते वाटत आहे, मात्र प्रत्यक्षात भाजपसमोर यांची डाळ शिजत नाही असं सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये म्हटलं आहे. एकीकडे संघटन मजबूत भाजपचं जरी असलं तरी जर अंतर्गत जर बघितलं की अनेक लोकांचा रोष भाजपच्या विरोधात आहे. आणि या संदर्भातला दोघं उमेदवार जर बघितलं की रावेर आणि जळगाव लोकसभेच्या उमेदवार देताना अनेक स्थानिक कार्यकर्ते हे नाराज आहेत, यांचे तिकीटसुद्धा बदलू शकतं अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते. मात्र या संदर्भातलं अजून बराच काळ दीड ते 2 महिना काळ असल्यामुळे हे उमेदवारांच्या मध्ये सुद्धा अस्वस्थता आहे, भाजपच्या उमेदवारांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. त्याची सुद्धा इतर नेते वाट बघताय, नेमकी उमेदवार ज्यावेळेस अर्ज भरल्याचे तारीख येईल त्यावेळेसच खरं चित्र स्पष्ट होईल. मात्र आत्ता जर बघितलं तर भाजपने एक टप्पा आघाडी घेतली, मात्र महाविकास आघाडीची डोकेदुखी उमेदवार कोण द्यावा यावर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.